आईबा कॅच साठी ते 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. भाटाले संघाचे पुरस्कर्ते अनिकेत अनिकेतजी भगत आणि नीरज भोईर या A1 जोडीनं पुरस्कृत केलेला हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अर्थातच मथुर फॅन्स क्लब, हार्दिक 11 पाटाले संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय कोटेकर ब संघ. त्यांचे पुरस्कर्ते साही सिद्धी हिरमड. ही देखील A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहताय. आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम क्षणामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आली आहे आणि अगदी आपण पाहताय या स्पर्धेची सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या समोर आली आहे. दोन टीमनं खऱ्या अर्थानं जो संघर्ष केला आणि त्यांच्या संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय प्रीतम भोईर. ते झालेलं आहे मॅडम, ते भरपूर वेळा बोलणं झालेलं आहे, ते पेमेंट झालेलं आहे, ते त्यांनी आउटस्टँडिंग दाखवले आहे. मॅडम मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो या नंबरवर. माजी उपसरपंच बुद्धिबाई दरोडा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करूया की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. हो, चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप. अगदी आपण पाहताय राऊंड विकेटनं लेफ्ट हँड गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करतात राईटी फलंदाजाच्या विरोधामध्ये त्यावेळी तो अँगलच क्रिएट होत असतो. कारण की लेफ्टी गोलंदाज म्हटल्यानंतर तो नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रीतम जोशी याच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती विकेट. सेकंड बॉल अगदी डॉट बॉलच फेकलाय पंकजच्या विरोधामध्ये. हो, यावेळी कमी गतीनं टाकलाय. अगदी आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढला. मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये, तिथून मिळाली ती सिंगल धाव आणि या सिंगलच्या साह्याने आपण पाहताय अकाउंट आता ओपन होत आहे. ते बॅटिंग करत असताना मथुर फॅन्स क्लब, हार्दिक 11 भाटाले टीम कडून एक धाव फलकावरती पाहायला मिळते. हो, स्लॅश करायचा होता परंतु इथे पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. जास्त बाहेर निघालाय. यावेळी जास्त टर्न झाला, जास्त टर्न प्राप्त झाला. बॉल अगदी बाहेरच निघालाय. तिथून आपण पाहता व्हाईट बॉल आलाय. धाव फलकावरती 2 आल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहता या स्पर्धेची आणि इथून संघ जिंकणारा तो मेगा फायनल मध्ये. हो, आडव्या बॅटनं विथ द टर्न फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. 1 बाउन्स घेत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहतोय 6 धावा धाव फलकावरती प्रीतम जोशी. हो, यावेळी अगदी आपण पाहताय पुढ्यामध्ये टाकला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहताय फक्त सिंगल जाऊ पाहायला मिळते. ती थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. माजी सरपंच दत्तात्रेयजी मसने साहेब या ठिकाणी पाटील दत्तात्रेयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया.
हो, आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अगदी बरोबर एस टी रक्षकाकडे निघाला, त्या ठिकाणी वाटचाल झाली त्या बॉलची. इथून देखील डॉट बॉलच आला. या षटकाला अगदी आपण पाहताय धावा आल्या त्या अगदी 7 विकेट्स आली ती मात्र एक. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली प्रीतम जोशीची. तो एक चौकार वगळता अप्रतिम 5 चेंडू मात्र त्यांना डिलबट केलेत. एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करणाऱ्या मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 बाटाले टीमच्या आपण पाहताय. त्यांच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय गोटेकर संघ ब मैदानाच्या आतमध्ये त्यांना फाईट करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथून तो टार्गेट सेट करायचा आहे. काव्य 11 धामोदे संघ आपण जर इथे उपस्थित झाला असाल तर एखादा प्रतिनिधी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता आतिश सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त स्पर्धा. जेवढं चांगलं आयोजन आहे तेवढंच चांगलं नियोजन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. संपूर्ण जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलून केलेलं हे आयोजन आणि नियोजन आपण पाहताय. दर्जेदार स्पर्धा दरवर्षी आपल्या भेटीस घेऊन येत असतात आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा फायनल दिवस आणि अगदी शेवटचा टप्पा या स्पर्धेचा. हो, थोडासा अगदी आपण पाहताय पडल्यानंतर खाली राहिला. बरोबर एस टी रक्षकाला देखील बीट केलं आणि तिथून जर पाहायला गेलं तर मात्र इथून बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी आपण पाहता 8 वरती. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं चालू आहे. इथून आपण पाहता अतिशय देखील पहिला चेंडू अगदी डॉट बॉलच होता परंतु एस टी रक्षकाला देखील तिथे बीट केला. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि ती बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहायला मिळाली. हो, आखू टप्प्याचा बॉल स्लॅश करायचा होता. एज लागली आणि इथून एस टी रक्षकाने कॅच कॅरी केला. मिळाली आणखीन एक विकेट. फलंदाज पंकज देखील इथून बाद होईल. क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. संघाची अगदी नाजूक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण की ही मॅच खऱ्या अर्थानं फार महत्वाची आहे. इथून जर जिंकलो तर या स्पर्धेची मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल परंतु पराजित झालो तर मात्र थांबावं लागेल. हो, आणखीन एक चांगला बॉल. दोनही गोलंदाज जर आपण पाहायला गेलं ना गोटेकर टीमचे तर मात्र अगदी लेफ्ट हँड गोलंदाज आणि राऊंड विकेटने ती गोलंदाजी करत असताना इथून पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. सर बॅटिंग करणाऱ्या टीमचा आहे का? ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे आणि आता इथून चेक केलं जाईल. वाईट साठी तो रिव्ह्यू घेण्यात आला. फेअर डिलिव्हरी आणि प्रत्येक टीमला एक एकच रिव्ह्यू आहे त्याच्यामुळे आता बॅटिंग करणारी टीम आपले रिव्ह्यू या ठिकाणी समाप्त झालेत परंतु अंपायरला ज्यावेळी वाटेल त्यावेळी अंपायर घेऊ शकतात. स्विच हिट करायचा होता इथे देखील टायमिंग नाही आहे
पूर्णपणे नाराज करत असताना संपूर्ण टीमला आपण पाहताय फलंदाज अगदी बाटीला चेंडू ब्रश होतच नाहीये. इथून ती डॉट बॉलची मालिका जणू काही चालू आहे. अगदी या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर एक बाईची धाव आली आहे आणि ती वगळता जर पाहायला गेलं तर एक विकेट आणि त्यानंतर 2 बॅक टू बॅक डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. धावफलक अगदी 8 वरती थांबलाय. जणू काही समोर मोठा स्पीड ब्रेकरच ठेवलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. हो यावेळी लॉब केलाय फटका अगदी लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. हो एकाच ऍक्शन मध्ये बॉलला अडवलं आणि त्याच ऍक्शन मात्र फेकी करत असताना इथून मात्र एकच धाव पाहायला मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे अजूनही आपण पाहताय दुसऱ्या षटकातील. आतिशनं देखील आपण पाहताय भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर फलंदाजानं त्याने थांबवलं विकेट मिळवली आहे. डॉट बॉल त्याने फेकले होते. इकॉनॉमिकल षटक अगदी दोनही पाहायला मिळत आहेत. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. हो आणखीन एक चांगला बॉल आणि इथून देखील आपण पाहता तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहता दुसरा देखील समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 भाटाले टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 बाद 9. 2 ओव्हर मध्ये फक्त 9 धावा धाव फलकावरती आल्या. 2 महत्वपूर्ण विकेट्स आल्यात. अगदी जर पाहायला गेलं तर आता मात्र एक षटकाचा अजूनही खेळ बाकी आहे. परंतु विलंब करू नका कारण की अजूनही फायनल खेळायची आहे. जर फायनल तुम्हाला जास्त षटकांची खेळायची असेल तर मात्र तुम्हाला इथून वेळ वाचवावा लागेल. जास्त वेळ घेऊ नका. वारंवार तुम्हाला या सूचना केल्या जातात. वेळ तुम्ही कमी घ्या. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आपण गोलंदाज या ठिकाणी पाहणार आहात. ओमकार गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये आपण त्यांना पाहणार आहात. ऑन साईक जर पाहायला गेलं तर फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ते मात्र अगदी जितू ऑन साईक आहेत. जितू सायकिंग एंड वरती सलामीला गेलेत. जास्त साईक मिळालीच नाही. आता हो इथे फटका चांगला आहे. फुलटॉस बॉल वरती. हो एफर्ट चांगले होते. बॉलला बरोबर आतमध्ये ढकललाय आणि आता टीम साठी मात्र इथून धावा बचाव केल्यात. त्या तब्बल आपण पाहता त्या मात्र 4 जबरदस्त एफर्ट्स बरोबर अगदी आपण पाहताय. दोन धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 11. हो इथून चांगला बॉल बरोबर अगदी आपण पाहता आणि ती रनआउटची संधी होती ती खऱ्या अर्थानं आपण पाहता. फलंदाज इथून बाद होईल. प्रयागला इथून मात्र परतावं लागतंय. 11 धावा धावफलकावरती येत. नाजूक स्थितीमध्ये नाजूक अवस्थेमध्ये नाजूक परिस्थितीमध्ये आपल्याला इथून संघ पाहायला मिळतोय. अगदी स्पर्धा आपण पाहताय जे कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 2 दिवसाची ही स्पर्धा आपण पाहताय. देखणं दर्जेदार नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जे कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू यांच्याकडून 2 दिवसाची अफाट मेहनत खऱ्या अर्थानं 2 दिवसाची स्पर्धा आहे. परंतु या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते अगदी तब्बल 40,000 रुपये आणि सेकंड कॅश प्राइज ते मात्र 20,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आपण पाहताय ज्या प्रत्येकाला खऱ्या अर्थानं भुरळ घालतील. प्रत्येकाची नजर खऱ्या अर्थानं या ट्रॉफीवरती आहे. इतक्या चांगल्या ट्रॉफीज आपण पाहताय खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहताय सायकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फार मोठं आयोजन आपल्याला नेहमीच जे कोल्हामा माता क्रिकेट संघ शेलूकडनं पाहायला मिळतं आणि अगदी शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 12. आडव्या बाट मधून फटका केला बरोबर गॅप मध्ये ढकललाय. बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमा पार इथे आलाय चौकार.
फटका दमदार आहे, ताकदीचा वापर केला, बॉल हवाई सफर सीमा पार भिगिट. ठिकाणी आदरणीय नरेशजी टाणगे, दीपकजी टेंबे आणि चंद्रकांत टोंबरे या मान्यवरांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. इथे देखील आपण पाहताय फटका चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय ते अडवून फील्ड करतील तोपर्यंत आपण पाहताय. चेक करायचंय दुसऱ्या धाब्यासाठी त्या ठिकाणी. सेकंड डाव इथून कंप्लीट आहे की नाही ते चेक करायचंय. ते चेक केलं जातं. तो डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येईल. आदरणीय रामदासजी शेकटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय रामदासजी शेकटे. त्याच समेत आदरणीय दिलीप तरे, आपणास सुद्धा विनंती की आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दोन्ही मान्यवर चला आपण प्रमोदजी कारिक यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करा. जगदीशजी मसने यांना विनंती करेल आपणही चला, आपल्या शुभ हस्ते सुद्धा सन्मान होतोय. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये बाटाले संघ चला, विलंब करू नका मित्रांनो. फायनलची मॅच बाकी आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, चला घोटेकर बी संघ आपणास विनंती आहे, बॉल पाठवा जरा मैदानात, बॉल द्या त्यांना. शेवटला 2 धावा आहेत. नॉट आउट आहे बॅटर. आदरणीय रामदासजी शेकटे आणि आदरणीय गणेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला बॅटर प्लीज. चला सर्व मान्यवरांना विनंती, मंचावरती आपण आसन नसतावा. थोडीशी मान्यवरांकडून माफी मागेल की आता 3 ओव्हर तर तुमच्याकडून दुर्लक्ष करतो आणि लक्ष मात्र मॅच कडे विचलित करतो. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच सलामीची जोडी मैदानात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. घोटेकर बी आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहतोय बाटाले टीम. अर्थातच एक चांगली तगडी फाईट या ठिकाणी पाहायला मिळेल. 25 धावा संख्येची गरज. 18 बॉल 25 ची गरज असताना पहिलाच मोठा फटका यावेळी स्क्वेअरच्या बाजूने खेळला जातोय. अगदी स्क्वेअर लेग रिजन क्षेत्ररक्षकाचं दात देईन आणि इथे मात्र धावा येतील त्या 2.
रणसंग्रामाला सुरुवात केली आहे. क्रिकेटचा हा महाराष्ट्र संग्राम अगदी अंतिम टप्प्याकडे वाटचाल केली जाते. सेमी फायनल क्रमांक 2 आपल्या भेटीला जरूर आले आहे. तदनंतर मात्र अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. आयवा झेल साठी प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल, आपण बाउंड्री लाईन काबीज करा जेणेकरून मात्र आपल्याला आयवा झेल टिपता येईल. आणि आयवा झेल साठी तब्बल 1100 रुपयांचं कॅश प्राइज शेलू ग्रामपंचायतीचे थ्रीट सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल तर आभारच. आणि या स्पर्धेचं पहिलं लोक पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते आदरणीय शिवाजीदादा खारीक यांच्याकडून 1100 रुपयांचं ते कॅश प्राइज. फटका उचलण्याचा प्रयत्न, अगदी सावध पावित्र्याची बॅटिंग चालू आहे. दोन्ही बॅटरचा विचार करायला घेता फंबल पाहायला मिळाला. अति घाई इथे ओव्हर थ्रो आणि या क्षणी काय घडलंय. वेट अँड वॉच अगदी आपण पाहतोय. तीन षटकार किंवा 3 विकेट बॅक टू बॅक घेणाऱ्या खेळाडूसाठी फ्रेंड सर्कल तर्फे 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तब्बल आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. पंकज माली एक फायरिंग. जय श्री कृष्ण ग्रुपचे जे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. पुढ्यात बॉल होता, समाचार पाहिजे तितका घेता आला नाहीये. बॉलने उचलीच घेतली नाहीये, सरळ कीपरच्या हातात बॉल ट्रॅव्हल. चांगली गोलंदाजी पाहतोय ती मात्र पंकज माळीची दर्जेदार गोलंदाजी आहे. 25 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं गेलंय. 3 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. आतोनात प्रयत्न केले जात आहेत. चांगला फटका, यावेळी मात्र समीकरण सिंगल वरती रोखलंय. षटक क्रमांक 1 संपलाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या अवघ्या 4. समीकरणात विचार करायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये विचार करतोय जी गोलंदाजी अतिशय गोलंदाजाकडून झाली होती त्याने ज्या 2 धावा खर्च केल्या होत्या त्या धावांचा परिणाम या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. आणि त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर असं षटक या ठिकाणी हार्दिक 11 भाटाले टीम कडून पाहायला मिळालं तर मात्र बरंच काही मैदानात घडेल आता. कारण इथे संध्याकाळचं सत्र आहे मित्रांनो. कारण बऱ्याच जणांना असं वाटलंय की धावसंख्येचा विचार करायला गेलं तर गोटेघर बी संघासाठी धावसंख्या कमतरतेत आहे, परंतु संध्याकाळचं सत्र आहे. टेनिस जगतामध्ये बॉल मधली नमी आज बरंच काही या ठिकाणी सांगून जाईल. जसे मोठे फटके घ्यायचा प्रयत्न होईल तस तसं बरंच क्रिकेट या ठिकाणी संघर्षात बदललं जाईल. डे आणि नाईट क्रिकेट मधला टेनिस जगतातला हा सगळ्यात मोठा फरक आहे. गोलंदाज तयार. नीरज मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल आलाय आउटसाइड द ऑफ कमिटीज वाईटच्या मारण्या 1 धाव अतिरिक्त स्वरूपात धावफलकावरती पाहायला मिळेल. व्हॉलेंटियर आपणास विनंती आपण बाउंड्री लाईन काबीज करा. स्वयंसेवक सावध पावित्र्याचा फटका या ठिकाणी डायरेक्ट हिट केला जात आहे. इथे मात्र सिंगल आली आहे. इक्का दुक्काने काही काम सध्या होणार नाहीत, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारण इथे क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना की शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल यात कोणती शंका नाहीये. कारण हे गोटेघर बी संघाला सुद्धा माहिती आहे आणि बाटाले टीम त्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा करते. कारण त्यांना माहिती 18 बॉल मध्ये 25 टार्गेट म्हणायला गेलं तर अगदी 6 बॉलची सुद्धा मॅच राहू शकते आणि अशा परिस्थितीत मोठमोठे फटके 6 बॉल मध्ये सुद्धा येतात. खरं म्हणायला गेला तर दुधारी तलवार कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. सरळ धावा घेत नाही, वाकड्या शिरण्याचा प्रयत्न अंगलट तोडा येतोय फलंदाजाच्या मी म्हणेल. दादा आपले शब्द तिकडच असतात त्यामुळे काही रोखू शकत नाही आम्ही सुद्धा स्वतःला. कारण क्रिकेट आहे हा,
इथे डॉट आलाय. मगाच्या सामन्यात मी पाहिलं होतं की आतापर्यंत 9 बॉलची लिगल डिलिव्हरी आणि 1 व्हाईट बॉल असे टोटल 10 बॉल मैदानावरती फेकले गेलेत आणि या 10 बॉल मध्ये तब्बल 5 बॉल डॉट आहेत. आणखी एक दर्जेदार बॉल लेग स्टिक वरून बॉल मात्र रवाना झालाय. आता मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरायला सुरुवात झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये वेळ होती ती मात्र गोटेगर बीच्या बाजूने, परंतु आता तीच वेळ फिरवली आहे ती या ठिकाणी भाटाले टीमने गोलंदाजी करत असताना. सामन्यात चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक प्रेक्षक आता जागेवरती उभा राहील, विचार करतोय की या क्षणी काय चाललंय. दामोदर टीम आपण उपस्थित झाला असेल तर या आपण मंचावरती त्वरित आपलं रिपोर्टिंग करा. इथे सिंगल आले लेग बायच्या स्वरूपात 5 बॉलचा तरार संपलाय. धाव संख्या मात्र 7 या आकड्यावरती आहे. जरा जाऊयात पहिल्या इनिंग कडे. नक्ष खेळावं लागेल. पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा धावा होत्या त्या मात्र 9, परंतु इथेही या षटकातला अजूनही 1 बॉल बाकी आहे आणि आता टोटल मात्र जाऊन पोचले 7 या आकड्यावरती. शेवटचं षटक महागडं ठरला ते ओमकारचं, जिथे त्याने 15 धावा खर्च केल्या. परंतु या क्षणी पाहूया काय घडतंय. समोर आहे बॅटर जयंत आणि जयंतच्या बॅट मधून आलाय मोठा फटका, परंतु इथे जयंतला बसतोय हाय व्होल्टेज अगदी 880 चा हा झटका. आणि 18 धाव संख्येची गरज आहे आता. चला प्रयाग दामोदर टीम प्लीज आपणास विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. स्टेजच्या बाजूला या आपण. सामना कमी षटकांचा होईल याची नोंद घ्या. प्रयाग ऑन फायर. ताकदीनुसार फटका या ठिकाणी आला नाहीये. खरं म्हणायला गेलं तर या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं. शक्ती वापरली नाही, युक्तीचा प्रयत्न केलाय, परंतु इथे आता स्ट्रायकर वरती बॅटर आतिश आपल्याला पाहायला मिळतोय, याला विसरून चालणार नाही. खरं म्हणायला गेलं तर अगदी दुसरा सामना ज्याने आपल्या बॅटिंग लाईनने गाजवला तो आतिश आहे. इथे आलाय वाहिद. आतिशला या ठिकाणी आतिशबाजी करायची. खरं म्हणायला गेलं तर क्रिकेटच्या जगतातली ती फटकेबाजी मैदानावरती आणावी लागेल. समीकरण थोडं बदलत होतं, परंतु या क्षणी अजूनही या मॅच मध्ये पुन्हा एकदा धावा जाऊन पाहायला गेलं तर 9 आकड्यावरती पाहतोय. 5 बॉल शिल्लक आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. आणखी एक करामत, अगदी चमत्कार, आणि त्याच्यावरती प्रेक्षक वर्ग करतील नमस्कार. इतकी दैदिप्यमान मॅच या ठिकाणी पाहायला मिळते.
फार चांगला संघर्ष, शंखनाद, चांगला फटका. ही क्रिकेट आहे. तुम्ही दुसऱ्याला संधी क्रिएट करून देऊ नका. तुम्ही जेव्हा संधी उपलब्ध करता त्यावेळी दुसरा त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. आणि इथे आलाय मोठा सिक्सर ब्लास्ट केलाय आणि या षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले, जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 16 या आकड्यावरती. अजूनही हॅलो इथे हवाई हल्ला चढवलाय. आतिशला सुद्धा परतावं लागेल. अजून मॅच मध्ये टर्न पाहायला मिळत आहेत. अगदी ट्विस्ट निर्माण झालाय. कधी मॅच गोटेघरच्या बाजूने फिरते तर कधी भाटालेच्या बाजूने पाहायला मिळते. या ठिकाणी आणखी 3 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत तब्बल 9 धावा. सामना मित्रांनो कुठेही गेला नाहीये. आहे त्या परिस्थितीत आपण सामना जरूर पाहतोय. चौथ्या मॅच कडे 3 बॉल आणि 9 धावा संख्येची गरज आहे. इथे आता या सिच्युएशनला डोक्यावरती बर्फ ठेवणं बॅटरला महागात ठरत आहे. हा बॉल आलाय डॉट. गोलंदाजाचं मी आता कौतुक करेन. फार चांगले गोलंदाजी प्रयोगच्या माध्यमातून 2 वाईट फेकून एक षटकार काढून सुंदररित्या कमबॅक. 2 बॉल 9 ची गरज. इथे सिंगल आली आहे. आता मात्र अगदी औपचारिकता शेवटच्या क्षणी पाहायला मिळते आणि बाटाले टीम अगदी सामन्यावरची पकड मजबूत करते. दामोदेचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी या तुम्ही. भरत पेरणे इथे षटकार येणार यात कोणती शंका नव्हती. कारण इथे गोलंदाज चाणक्य निघालाय. त्याला सुद्धा माहिती आहे मोठी चुकी जर आपल्याकडून झाली तर मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे त्या पद्धतीचा बॉल त्याने जरूर मैदानात फेकला आणि या ठिकाणी मात्र भाटाले टीम विजयी झाले. विजयी टीमचा अभिनंदन. वेल प्लेड भाटाले टीम. अगदी अंतिम सामन्यात भाटाले टीमने दखल दिली आहे. चला दामोदर टीम आणि वाटाले टीम आपण दोघी टॉस करण्यासाठी त्वरित या. सामना आपल्यासाठी चला 3 षटकांचा सामना असेल. तुम्ही लवकर